चक्रपाणी सांगायच्या येणे माझे कवाड उघडिले येणे शिंके ओ तोडिले दया दुधाते भक्षिले उल्लंडिले ताकाते गोपिकाने कारण सांगितलं यशोदा म्हणाजी काय बोलाता बाळ सगुण गुणाचे ताने बाळ दिसते गोजिरवाने काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी श्रीरंग माझा वेडा याला नाही दुसरा जोडा तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळच्या नारी सावळा गे चिमणा माझा गवळणीत खेळे राजा तुम्ही मोठ्या ढाल गजा गे गोकुळच्या नारी 5 वर्षाचे माझे बाळ अंगणी खेळ खेळे काल टिकाची घेता आळ गे गोकुळच्या नारी तुम्ही लपोनी याची गोटी लागता याचे पाठी ही एवढीच रीत खोटी गे गोकुळच्या नारी तुम्ही लपोनी याचा भवरा आळ घेता शारंग धरा तुम्ही बारामतीच्या आपलं तुम्ही 12 घरच्या 12 मी जरा आजारी असल्यामुळे एखादा शब्द माझ्याकडून मागं पुढं होऊ शकतोय मला रात्री मी जागलो होतो यांना म्हणलं कोणी करा कीर्तन जाधव महाराज यांना ते तुम्हालाच करावं लागेल बरं असो तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी गोपिकांनी एक संघटना केली आईच्या कोर्टात मुलगा कधी गुन्हेगार ठरणार नाही मग आता ज्याला वाटतं आपलं पीक जनावराने खाऊ नाही त्याने कुंपण घातलेलं बरं गोपिकांनो आता आपलं घर आपणच राखा आपल्या मंडळीला आपणच पातळ घेतलं पाहिजे घेण ग्रामपंचायत पागल आहे का तू अरे तू का म्हणे नग्न भाज तरी ते लाज स्वामी आता आपली घर आपण राखा मग त्याच्यात होती एक यमाईला होत्या 4 सुना नखशिकांत नक्षत्रासारख्या सुंदर होत्या चौघींना सांगितलं आजपासून घराबाहेर जायचं नाही कामाला गडी येतं ते सामान आणून देतील किराणा कोळी पाणी आणून देईन परटीन धुणं धुवायला येईन पाटील लोकांचा दरारा जर पाहायचा असेल तर मराठवाड्यात आलं पाहिजे महाराज हे करारी पाटील महाराज इकडं पाटील लय करारी महाराज कोणत्याही माणसाने काम असं करत मराठवाड्यातल्या पाटलाच्या घरी यायचं
मग काम होणार महाराज. एखाद्याची गावात गाठ पडली, पाटील एवढं काम करता हा इथं होणार नाही, वाड्यावर या असं आहे. मराठवाड्यातलं पाटील कररी, आमच्याकडे नाही. आमच्याकडे पाटील दळण घेऊन कुठं दळायला फार घालवलेला का पाटलाची तो करारी माणसं होती महाराज. म्हातारी पाटली नव्हती, करारी होती. ए सुनांनो, आजपासून गावात जायचं ना, त्या कृष्णाचा लय धिगाणा चाललाय. नजर पडली नाही पाहिजे तुमची, नजर झाली नाही पाहिजे. आणि 10 दिवस त्या पोरींना कृष्णाचं दर्शन नाही. त्यांची तर इच्छा, देवा तुझं दर्शन घेण्यासाठी आम्ही मूळच्या श्रुती, पण गोपिकांच्या वेशे अवतरल्या श्रुती. गुह्य हे तुझं प्रती सांगितले नामदेव महाराज. आम्ही मूळच्या श्रुती, पण तुझं दर्शन घेण्यासाठी गोपिका झालो. आणि इथंही तुझं दर्शन होत नसली, सासू जाऊ दे. आता देवा आम्ही सासूरवाशिनी येत, आम्ही बाहेर येऊ शकत नाही, तुम्हीच घरी येऊन दर्शन द्या. हरे या हो आता मंदिरी, माझे कोणी नाही घरी. देवा तुम्ही येऊन दर्शन द्या. देवाने ठरवलं. देव म्हणले मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी तुम्हाला दर्शन देणार. देव म्हणले देव देव देव. मग देवाने काय केलं, देव झाले श्यामाई. देवाने पांढरं काप लुगडं घातलं, हातात काठी घेतली, डोक्यावर पदर घेतला. डोक्यावर पदर पाहायचा असेल तर मराठवाड्यात यावं. बघा आमच्या मावल्या सगळ्या महाराज. वा ही संस्कृती. मराठवाडा आर्थिक दृष्ट्या मागासे, पण विचाराच्या दृष्ट्या जगात श्रीमंत आहे महाराज. आचार विचार परंपरा रीतिरिवाज हे पाहिजे असेल तर मराठवाड्यात शिकावं महाराज. वा आजूकही माणसं सोपून सापून राहते. आमच्या पुण्याला हातात हात घालून चलत येत. मी म्हणणार बायको एक तुझी, म्हणजे हातात हात घालून का चालला? तो म्हणला महाराज लाईट आणि शिकलेली बायको कवा जाईन भरोसा नाही. आपल्या हातात हात ठेवल्याला बारा म्हणजे यसन घातलेली चांगली, म्हणजे चांगली गोष्ट आहे बाबा. मराठवाड्यातले आचार विचार तर पुढं पाहायला भेटायचे. लय चोपून चापून माणसं राहतात महाराज, खरंच सांगतो महाराज. वा आणि मग झालं तसंच. मग देव झाले श्यामाई. यमाई जी होती ना, यमाई ही पाठ 4लाच उठायची, काकड्याला नाही घराला राखान बसायला. आणि दारात वटेवर येऊन बसायचे. वटेवर बसलेले, पिपळाच्या पारावर बसलेले, मारुतीच्या पारावर बसलेले, काही करीत नाही, फक्त कोण आलंय कोण गेलंय. जणू ग्रामपंचायतनं बसवलेलं CCTV कॅमेरे बघा. तेवढंच काम. दिवस मावळता ती यमाई दारात बसली होती. देव श्यामाईचं रूप घेऊन दारातून निघाले. वैद्य गुरुजी सांगायचे हेलीला, वैद्य गुरुजी. मी वक्ते बाबा आणि सुखदेव महाराज, वैद्य गुरुजी लय आवडीने हे प्रसंग सांगायचे. मग दारात यमाई बसली होती. यमाईने त्या श्यामाईला विचारलं कोण चाललंय? काय पडलं होतं का? मी म्हणतो काय पडले, उचापात्या करायच्या. कोण चाललंय? देव म्हणले मी श्यामाई चालले. कुठं चालल्या? काशीला. दिवस मावळा ना? म्हणले हो. मुक्काम ह्याच गावात आहे. कोणाकडं? म्हणले मी यात्रे करू, माझं इथं कोणी ओळखीचं नाही, जो बोलवेन त्याच्या घरी. यमाई म्हणले मग येता का आमच्या घरी? देव म्हणले बरं थाळा वाजून साप घरात घातला. तुझ्याच घरी मला यायचं होतं मला. हो येते म्हणले. आली. पण म्हातारी लय जंक्शन. यमाई हे पुरी हो, अगं काशी यात्रे करून आली, घोंगडी टाका वाट्यावर. वैशाखाचा उन्हाळा होता. वाट्यावर घोंगडी टाकली. आणा तांभर पाणी. दिलं पाणी. थापा 2-2 भाकरी, हटा भाजी, घाला जेव. जेवल्यावर आता निदान आज जाऊन देईल. पण म्हातारी लय ममता बॅनर्जीची सख्खीच बहीण. ती अशी माग लागली. तिने सांगितलं पोरी हो आता इथंच आथरून टाका, उन्हाळ्याचे दिवस आहेत, आम्ही दोघं वट्यावरच झोपतो दोघी बी. दोघी वट्यावर झोपल्या. घ्या दार लावून, ते कृष्ण येईल बरं का. कृष्ण म्हणले येईल? दारात आलाय, घरात कसं जायचं मलाच कळत आहे म्हणजे. दोघी वट्यावर झोपल्या. ही म्हातारी बऱ्या गुणाने घरात जाऊ द्यायची नाही. देवाने रात्री 2 वाजता इंद्राला आज्ञा केली. देवांचा राजा इंद्र, देवेंद्र वर्षा बंगला आपलं वरून वर्षाव कर, वर्षाव कर. मी जरा आजारी असल्यामुळे एखादा शब्द मागा पुढे होईल. वर्षाव कर, वर्षाव. जे देवेंद्राने वर्षाव केला महाराज, अचानक पाऊस असं गार सुटलं. गार असं वा, अशी थंड गार वारं सुटलं. मग ते पाऊस पडायला लागलं. दोघी कुडकुड 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 करायला लागल्या. आणि मग ती यमाई हे पोरी हो अगं दार उघडा, ही काशी यात्रे करून दारात मरण, हिला घरात घ्या, गरम पाणी करा, हिला आंघोळ घाला.
देवाला कळत आहे कधी कुठं जायचंय महाराज. आणि मग दारू घडलं, देव आत गेले. मग चौघींनी देवाला स्नान घातलं. सकाळ झालीच तोपर्यंत एवढं सगळा आरडावरडा करता करता मग स्वयंपाक केला, जेव घातलं. आणि मग भगवंताने त्या चौघींना दर्शन दिलं. आणि दर्शन दिल्यानंतर देवा तुम्ही या रूपात याल असं वाटत नव्हतं. मग तुम्ही या रूपात आम्हाला दर्शन दिलं, आम्हाला फार आनंद झाला. मग चौघीने दर्शन घेतलं. देव म्हणले मी थोड्या वेळाने परत येणार आहे. म्हणले कसं काय? म्हणले आता तुम्हाला हे नाही कळणार, मी कसा येईल काय येईल तुम्हाला कळणार नाही. झालं तसंच मला. देव 8 वाजता घराबाहेर पडले. मग ती यमाई म्हणले श्यामाई या तुम्ही आता थोड्या वेळाने. बस बस थोड्या वेळ आहे का? वेळ आहे का? पण वेळ आहे ना? बस 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 बस. विठ्ठल विठ्ठल 8 वाजता देव बाहेर पडले. 8 वाजता देव बाहेर पडल्यावर मग त्यात यमाईला 4 पोरं होते. ते 9 वाजता निघाले. म्हातारी कारभार बघत होती महाराज. पोरं वयात आले, लग्न झाले तरी पोराच्या हातात कारभार नव्हता. काही म्हातारी आहेत ना अजून कारभार देत नाही महाराज. महाराष्ट्र भारत आणि परराष्ट्र इथं हाच घोटाळा आहे महाराज. कसं काय? परराष्ट्रात तरुण सरकार चालवतात आणि म्हातारे पेन्शन घेतात. परराष्ट्रात इथं आपलं असं आहे. इथं घोटाळा असा, इथं म्हातारे सरकार चालवतात, तरुणांना पेन्शन नाही, टेन्शन देतात आणि पेन्शन स्वतः घेतात. हे वैजी अर्धाच असं आहे इथं. इथं प्रगती हा शब्द जरा अधोगतीला गेलेला आहे महाराज. अवघड आहे. त्या जपानने एक मिशन शोधली होती. अशी मिशन काढली की तिने एका दिवसात 10,000 चोर धरले. ती मिशन जर्मनीने नेली, त्यांनी एका दिवसात 15,000 चोर धरले. तीच मिशन रशियाने नेली, एका दिवसात चोर धरणारी मिशन होती, 20,000 चोर धरले. तीच मिशन भारताने आणली, मिशनच चोरी गेली. इथं देशाचा विचार कोणाला पाळलाय महाराज? फक्त स्वतःच वाढवायचं. अरे 2 प्रकारचं जीवन आहे, वैयक्तिक आणि सामाजिक. तुम्ही स्वतः करता लय केलंय, पण जर समाजासाठी केलं नसेल 0 किंमत आहे तुम्हाला. 0 किंमत आहे महाराज. थोडं समाजासाठी जपलं पाहिजे महाराज. स्वतःच काय करतोय? माझ्या मेवण्याला हे ठोवून द्यावं. तुझ्या मेवण्याचं काय? समाजासाठी काय केलं सांग ना. अरे समाज गुण घेऊन राडला पाहिजे. हा आपल्या दाव्याला कावळा नुसता शिवला नाही, लोळला पाहिजे. लोळला असा गाडाबाडा लोळला पाहिजे. त्याला तसं वागावं लागतं महाराज. तुम्ही आपलं बघा आपल्याचं नादात कसं जुळायचं महाराज? समाजाचाही विचार झाला पाहिजे. काही नाही महाराज, कोणी किती काही करा, काही कोणाला आकली वाटीत असताना आपले काही गडी जाणून गैरहजर होते महाराज. आणि त्याच्यामुळे आकलीच नाही भेटल्या महाराज. असो सामाजिक विचार असला पाहिजे. हे जोग महाराज ब्राह्मण समाजाचे होते, पण दिन दुबळ्याच्या मुलांना शिकाव म्हणून वारकरी शिक्षण संस्था काढली महाराज. आज बहुजन समाजाला भारतात शिकवण देणारी एवढी एकच संस्था आहे, त्याला जोग महाराज संस्था म्हणतात महाराज. 18 पगड जातीची मुलं शिकली या संस्थेत. बरोबर आहे की नाही? अरे विचारा नाही यांना. ही सगळी माणसं यांना विचारा ना. कोणाला कोणाची जात माहित नाही, पात माहित नाही. जोग महाराजांनी कोणाला नाही म्हणलं नाही. दिन दुबळ्याला शिकवलं, कोणाची रुपयाची अपेक्षा नाही. विचारा तुम्हाला काय खर्च लागला संस्थेत शिकायला? संस्थेत शिक्षकालाही पगार नाही आणि विद्यार्थ्याला कोण फी नाही घेतली जात. उदात्त येतोय. हे समाज उगवळा झालाय का? एवढा समाज जर पुढाऱ्याला आणायचं म्हणल्यावर 10 कोट घालावं लागत. तिथं 500 रुपये माणूस आहे महाराज. आता विचारा, चौकशी करा ना जरा, जवळ बघा ना. वरून 500 रुपये द्यायचे, त्यांच्या गाड्यांना तेल टाकायचे, जेव बी घालायचं, पण वरून जाताना त्यांनी पुढाऱ्याला शिव्या देऊन जायचं महाराज. वा इथं असं आहे, लोक ते भाकरी घेऊन इथं येते, लोकच भाकरी घेऊन येते, इथंच पावत्या फाडीत येत. इथं जेव नाही घातलं तरी नाराज कोणी होत नाही. नाही मोठा समाज होता, नाही भेटलं तर चालतंय. असं इथं तर माणसं ते तेल नाही दिला, कवर तेल देतो तुझ्या गाडीला. हे वारकरी संप्रदायाची फक्त विचाराची श्रीमंती महाराज, विचाराची. कोणाकडे परिस्थितीचं श्रीमंती असं, वारकऱ्याकडे विचारा श्रीमंती. बघा ना कोण गेलं त्याला झाले वाऱ्या हाती माप, समर्थ तो माझा बाप. हे वाऱ्या हाती माप चाले सज्जनाची, कीर्तिमुख त्यांचे नारायण. आणि मग 8 वाजता श्यामाई गेली निघून आणि तिचे 9 वाजता पोरं चालले बाहेर. पोरं ऊसाला पाणी द्या. हो आणि 6ला या. 9ला गेले तर 6ला यायचं.
बायका म्हणजे काय आम्ही लग्न केले नव्हते का? लग्न का तुम्हीच केले का? बायका म्हणजे पेडा आहे का सारखा खायला? बघायला बाहेर पोरं म्हणले आई आम्ही मध्ये आलोत का कधी? 6लाच येतोत ना, काय दाट बोलती बोललं का? हो पोरं दिली काढून. 9ला पोरं गेले देवाने त्यांच्या भ्रताराची धरोनी आरोपे, त्यांच्या घरी त्या पे भोग करी. देवाने लीला अशी केली त्या 4ही पोराचं रूप धरलं. 9ला पोरं घराबाहेर पडली, 9:30ला देव 4ही पोराचं रूप घेऊन दारात हजर. म्हातारीने काठी उचलली, कारक्या हो 6ला सांगितलं होतं तर फडायला, हा तर 9:30लाच आले. पाणी द्यायला सांगितलं तर उसाला कस काय आले? आई रात्री एवढा पाऊस पडलाय आपल्या ऊसाचं पाणी लोकांच्या घासात गेलं. द्यायचीच गरज नाही, महिनाभर पाणी द्यायची गरज नाही. बरोबर ठीक आहे, हात व्हा दार लावून घ्या. त्या कृष्णाचा लय देखाना चाललाय. कोण सांगती? यमाई. कोणाला सांगती? कृष्णाला. ते कृष्णच होता ना 4ही पोराची रूप देऊ. ते खरी बसले राहणार पण देवच आले नटून महाराज. आज जाऊन कडी लावून घ्या. देव म्हणले कडी आगळच लावी तो म्हणले. आणि देव आत गेले, कडी लावली, आगळ लावली, दगडी चौरंग होता, चौरंग दाराला लावला. फॉर्म टाकला तरी घर नाही उघड, दार उघड नाही पाहिजे. बसले 9:30 ते 6 झालं. 6 वाजले तिचे खरे पोरं रानातून आले. पोरं पाहिलं का म्हातारीने काठीच उचलली. कोण आहेत तुम्ही? आता ते खरे होते बरं का. खऱ्याला जर विचारलं कोण आहेत तुम्ही, त्याचं टाळकं गरम होतं. कोण आहेत? अरे म्हातारीच्या पुरत्याच वायरी ढिल्या झाल्या काय तुम्हाला? अगाय आम्ही तुमचे पोरं. बोलू नका, माझे पोरं घरात येत. घरात येत मग 9:30ला चालेत. 6 वाजल्यापासून ते घरातच येत. ते भाऊ अरे दादा, अरे 9:30 ते 6 असा कोणता सिनेमा आहे? काय शोले का सैराट टेकले? काय प्रकरण काय म्हणजे? कोणी आहात? अगं आई आम्ही तुझे पोरं आहेत. बोलू नका, माझे पोरं घरात येत. तुम्ही काहीतरी सोंग घेऊन आलेत. अगं आई आम्ही तुझे पोरं. बोलू नका, अगं आई आम्ही तुझे. बोलू नका. संस्थेत वैद्य गुरुजी होते. एखादा जर पाठाला आला नाही, घरे काल पाठाला का नव्हता आला? बाबा मी आजारी होतो. बोल नका. पाठाला का नाही आला सांग. बाबा मी आजारी होतो. बोल नका. पाठाला काल का नाही आला सांग. हो बाबा मी आजारी होतो. बोलू नका. पाठाला का नाही आला सांग. मग तेव्हा सांगायचं काय? काहीच बोलायचं नाही, हेच त्याचा अर्थ आहे महाराज. काय वैद्य गुरुजी विचाराने आणला महाराज. वैद्य गुरुजी जर रस्त्याने चालले तर आळंदीचे नगरसेवक नगराध्यक्ष लांब भरायचे का? ही आमच्या आळंदीची शान आहे महाराज. वा असं काय माणसं होते वैद्य गुरुजी, जयराम महाराज, विठ्ठल महाराज गुले, मारुती बाबा अशी शानो शौकत मध्ये राहिले महाराज. वा. आणि मग झालं. मग ते पोरं म्हणले अगं आई आम्ही तुझीच लेकर आहे. म्हातारी म्हणली कशावर? सगळ्या लहानपणापासूनच्या खुणा सांगतो. तुझं नाव यमाई आहे म्हणजे हो ते तर मलाही माहिती. आणि तुझं माहेर खल्ल्याळीला, ह्याच गावची तू? हा बरोबर आहे. आमचा बाप ह्याच गावचा म्हणजे हो. तुम्ही दोघं एकाच वर्गात शिकायला होते? हो बरोबर आहे. एकाच बेंचवर बसायला होते? हो बरोबर आहे. आणि तुमच्या दोघांचं? हो 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 हो. अरे एवढा बारीक माहिती तुम्हाला मिळवली कशी? म्हणले इकडे इकडे तुम्ही माझेच लेकर आहेत. हो आम्ही तुझेच आहेत. म्हणजे घरात कोण घातले? आणि तुझं म्हणलेलं उसाला पागा अख्ख्या गावात पाऊस कुठंच नाही पडला, फक्त आपल्याच घरावर पडलाय म्हणले. सगळं रान भेगाळलंय म्हणले. मग अरे मग ते हात कोण आहे तेच तुला विचारायचं. कोण घरात घातले 9:30ला? म्हणजे मग दार उघडा पुरी हो, दार उघडा पुरी हो, दार उघडा. मग पुरीने दार उघडलं. पुरीलाही माहिती नाही आपले मालक होते. आतले बाहेर या. आता मोठा वाडा होता महाराज. मग वाड्याच्या या बाजूला 4 देवाची रूप उभी केली आणि आपले पोर एका बाजूला उभी केले, वाट्याच्या दोन्ही बाजूला. आणि मग म्हातारी म्हणली मला तर 4च झाले होते, रातोरात कर्ज माफी कस काय झाली? 4चे 8 कस काय झाले महाराज? आणि मग विठ्ठल मला 4च झाले होते, 8 कस काय दिसते? हे पोरी हो इकडे या ग. तुमचे नवरे कोणते? ते चक्रावून गेल्या. त्या म्हणल्या आत्या हे आमचेच येत आणि हे आमचेच येत. लाजा धरा धरा. लग्न एकदा केलं का दोनदा? पोरी म्हणजे आम्ही एकदाच केलं. पण तुम्हाला 4 झालते का 8? हा ते घोटाळाचे. म्हणजे मग आता याचा न्याय निवाडा नंदाकडं. आणि मग नंदाकडे नेले. मग निघाले नंदाकडं. मग जी देवाची रूप होती ती पुढं घातली. देवाचे 4 रूप पुढं, 4 सुना मधी, म्हातारी मधी
आणि खरी पोरं माग. हेच घोटाळा आहे. लोक खऱ्याला माग घाली ते खटेच्याच माग दिली पाहिजे. वांग कळत का? वांग बारा मारतात ना. खरं कळाना खोटं कळाना. अभंगवाले दिले सोडून आणि गाण्यावालेच धरले. काय वांग कळत तरी तुम्हाला परमार्थात ना काही कळत नाही महाराज. असं ते गावगाव काय झालंय, सगळी येडी सप्त्याची कारभारी झाली महाराज. मिटिंग लावली का मिटिंगला शान येणारच नाही. निवड ब्रह्मदेवाच्या गैरहजेरीत जन्माला आले आणि त्याचा मी सांगतो तो बुवा लावा लावा. अरे ते काय ऊस आहे का कांदा आहे लावायला? तुझं काय डोक्यात भाग आहे का? तुला काय त्यातलं काही कळत असेल तर डोकं लावलं पाहिजे. इथून पुढं जोग महाराजाचा सप्ताह कोण्या गावाला देत असताना सुखदेव हे नियम करा. आम्ही संस्थेची माणसं सांगू तोच कीर्तनकार, नाही तर नारळ तुमच्या गावाला नाही ठेवणार. निघ असलेल्या गावात गोमीचा एक पाय मोडला ना गोम लंगडी होत नाही महाराज. कोणाच्या सांगण्यावर बुवा भरायचे नाही. विचार त्याची तपासणी. अरे तुम्ही बाजारात गेल्यावर भाजी तपासून पाहता. गाडगं घ्यायचं असलं तर वाजून पाहता. मग बुवा थोडा चौकशी करायला काय हरकत आहे का? काही वारी करतोय का आपल्या डाब्यावर जेवतोय का काय का काय काय काहीच कळत नाही. टाळ्या वाजायला तुम्हीच आणि भांगाराला बोलवायला तुम्हीच. लोक न्याय निवडा नाही मला. विवेकच नाही. विवेक कावळ्या नाही जायसा जानवर आहे म्हणतात. आता कावळ्याला विवेक नाही तसे काही निवळ येडी असो. आणि मग नंदाच्या दारात नेले. नंदा अरे माझी पोरं कोण तू ओळखून दे. नंदा म्हणला काय संबंध आहे? ज्याने त्याने आपले आमदार सांभाळायचे. माझे आमदार मी सांभाळणार, तुम्ही तुमचे सांभाळायचे. त्यांचं निधन व्हायची पाळी आली तरी निधी नाही का? नाही ते गुवाहाटीला जायचे. बरोबरच आहे, गेलंच पाहिजे महाराज. वा त्यांना निधी का देत नाही सांगा तुम्ही? निधी द्यायला पाहिजे का नाही? एकाच घरात चाललाय सगळा. काय डोक्याच भाग आहे का काही? म्हातारी म्हणली अरे बाबा हे आम्हाला आता कळा ना काही, तूच न्याय निवडा. मग नंदाने त्या पोरीला बोलली इकडे ग तुमच्या मालकाच्या काही खुणा सांगा. आता पोरी म्हणल्या आमच्या मालकाची एकच खून, कानामाग उजव्या कानामाग तिळे ही खून. आता त्या बाबाने एवढं स्वांग घेतलं त्याला तेवढं तिळ काढता यायचं नाही. अरे तुझा अवघे हो येते तुकाराम महाराज म्हणतो. आणि मग जे खरे पोरं होती त्यांना बोलिलं. त्यांच्या कानामाग तिळ होता पण जरा अस्पष्ट होता. आणि कृष्णाची रूप बोलवली तर कानामाग तिळ टळटळीत दिसायला लागला. नंतर म्हणा थांबा काहीतरी घोटाळा आहे म्हणे. आणि नुसता घोटाळा नाही, हा तर आदर्श घोटाळा आहे म्हणे. मग आणि मग नंदाने हाका मारले कृष्णाची आई आहे का बघा बरं. कृष्णाची आई. हे शब्द आहेत आमच्या जुन्या लोकांचे. हे आमचे जुने माणसं मरायला टेकले तरी बायकोला कधी नावाने हाका मारली नाही. हे पप्याची आई आहे का बघा बरं. पण आमच्या जुन्या बाया मेल्या थडक्यात जाऊन बसल्या पण मालकाला कधी नावाने हाका मारली नाही. हे असे आमचे सगळे महाराज मंडळी जर गावात सप्त्याला आले मग याने चहा प्यायला न्यायचं. ए पप्पू चहा ठेव बरं. पप्या गल्लीत खेळत. पण जुने गडी बाईला नावाने हाका मारणार नाही, पोराचं नाव घेणार. पप्पू चहा ठेव. चहा झाला का पप्याच्या आईने बी पप्याच्या बापाला नाव घ्यायचं नाही. पप्पू चहा झाला. आणि मग पप्या गल्लीत खेळतोय, पप्याच्या बापाने चहा न्यायचा आणि मग वार करायला द्यायचे. जुना काळ. आता काळ बदलला. अशी सगळी महाराज मंडळी गावात सप्त्याला आली. याने चहा प्यायला नेली का वसरीवर बसली. संगीता चहा ठोगा नावाने हाका मारायची. चहा झाला का तीन माझा बाबा चहा झाला घेऊन जा. काळच असा पगार निघालाय महाराज. अहो आता लग्न सरई चालू आहे. कोणी मुलाकडे पत्रिका घेऊन येते, कोणी मुलीकडे. मनोहर वा अहो काल एक जोडपच पत्रिका घेऊन आला आम्हाला. मला पत्रिका दिली, मी तर फोटो पाहिले त्यांच्याकडे पाहिलं. म्हणलं फोटोतलेच हे दोघं आहेत म्हणलं. मग मी विचारावं म्हणलं खरं म्हणलं लगीन कोणाचं आहे? आमच्याच दोघांचं. म्हणलं लाज नाही वाटत का लगीनाला जोडीने पत्रिका वाटीत आणि ती लग्नाच्या आधी. हे सुखदेव बाबा ही अशी जुनी महाराज मंडळी होती आमच्यापाशी. ते माऊली अहो हे कलियुग आहे, तुम्हीच लय माग राहिले. भाग्य समजा पत्रिका घेऊन दोघंच आलेत, तिघ नाही आले. असं काळ निघालाय सध्या. अरे म्हणलं ठीक आहे तुम्ही जोडीने पत्रिका वाटा पण कीर्तनकाराला नका वाटा. का? कीर्तनकाराला जोडीने पत्रिका वाटणं म्हणजे डीपीवर आकडा टाकणं. ते कीर्तनकार कुठंतरी सांगितल्याशिवाय राहील का? येडी. ए कृष्णाच्या आईला हाका मारा. नंदाने सांगितलं. कृष्णाच्या आईला बोलवलं. यशोदेला विचार का ग कृष्ण कुठे? यशोदेने सांगितलं रात्रीपासून कृष्णच दिसला नाही. नंद म्हणले आता कळाला घोटाळा कसा आहे.
सांगितलं यमाई चल बाहेर तुझी पोरं मी शोधून देतो तुला. म्हणजे कस काय? अरे तो देव असेल तर मी बी देवाचा बाप आहे म्हणले महाराज. वा मग काय करणार म्हणजे चल तर पुढं हत्ती हौद होता 36 फूट खोल 35 फूट रुंद 8ही उभी केली. ज्याची उडी या हौदाच्या पलीकडे जाईल 35 फूट त्याच्या बायका, ज्याची जाणार नाही अखंड हरिनाम सप्ता इना पारा हडप सावरगाव नीट निघायचं. त्याने म्हणले बायका फिका काय नीट निघायचं. आता देवाची उडी जाणार बाबा. देवाच्या 4ही रूपाने तिकडे गेले कणाकण उड्या हाणल्या तिथं जाऊन दंड ठोप चांगलं वाजलं गाड्या बा. दंड ठोपतात देव तिथं जाऊन दंड ठोपटायला लागले. चौघाच्या उड्या तिकडे गेल्या देवाच्या दनादन. हे खरे होते ना हे खरे गेली एकुलती एक गेली. आता बुंबड भाऊ पुढचं पारायण शोधावलं. नंद म्हणले उठा या तुमच्याच बायका आहेत म्हणले. देव म्हणले का हो हे काय न्याय निवडा झाला का? ज्याची उडी पलीकडे त्याच्या बायका. तुम्ही त्याची उडी गेली नाही तर त्या चौघांना बायका कसं काय देता? नंद म्हणले मला शिकू नको. देवाचीच उडी एवढी लांब जाती बिड्या फुक्यांची जात नाही म्हणजे. या तुमच्या बायका घेऊन जाण त्या यमाईच्या हातात काठी दिली. यमे आता हान त्याला तो माझाच कृष्ण आहे म्हणले. आणि मग यमाई काठी घेऊन मागं लागले. देवाने 4 रुपये एकत्र केले. देव पुढं आणि यमाई माग. देव म्हणजे यमा यमा अगं मी त्या यमाला ऐकलं नाही तर तुला काय ऐकतोय म्हणले मला. देव पुढं आणि यमाई माग. अनेक खोड्या केल्या बघ. यशोदेने कान धरला. आता इथं काय राहू नको. उद्या जाईन मी राणा सवे घेऊन गोधना. देव रानात जायचे मर्दानी खेळ खेळायचे. खेळ खेळून थकले. पेंद्या म्हणला तू का म्हणे आता खेळ मोडा वापरता का रे पेंद्याव खांदी भार पोटी भूक काय खेळायाचे सुख. आणि मग सर्वाच्या शिदुरे एकत्र केल्या. देव मध्यभागी उभे राहिले. देव गोपाळांना प्रसाद वाटतात. स्वर्गातून देव पाहतात. भागवतकार वर्णन करतात. बिभ्रदवेनुम जठरपटयो शृंगवेत्रे च कक्षे वामे पाणौ मसृण कवलम तत्फलान्यंगुलिषु तिष्ठन मध्ये स्वपरिसुहृदो हासयन् नरमविस्वैः स्वर्गे लोके मिशति बुभुजे यज्ञ भोगबाल केले. थांबा थोडं थांबा. गोपाल कृष्ण भगवान की जय. चिंतन संपलं. ऐका सगळ्या मराठवाड्याला एक आमंत्रण आहे. काय आमंत्रण? तुकाराम महाराजाला वैकुंठाला जाऊन 375 वर्ष पूर्ण होतात. मग हा 375वा देहूला साजरा करायचा ठरलाय. आणि सगळा महाराष्ट्रातला वारकरी संप्रदाय येणाऱ्या तुकाराम बीजेला देहूला येणारे कारण हे 375 क्रमांकाची बीजे. हजारो लोकांचं गाथा पारायण ठेवलेलं आहे. सगळ्याला विनंती की या गाथा पारायणाचं रोज हजारोनी वाच.